3 दिवसापूर्वी गवत काढायचं काम आम्ही इथे चालू केलं होतं. ते फायनली आता पूर्ण झालेलं आहे आणि ऑलमोस्ट आता जरासंच गवत राहिले तो आता दादा कापतो आहे. आणि आता जी रिस्क होती वणव्याची ती फायनली आता निघून गेलेली आहे. इथे जर आता काही आग लागली आजूबाजूला तरी तसा काजूंना काही इथे प्रॉब्लेम येणार नाहीये. लुक ॲट द व्ह्यू. ह्या माझ्या काजू आहेत ना, ह्या सगळ्या काजू मी नॅचरली ग्रो करतोय, सेंद्रिय पद्धतीने ग्रो करतो. याच्यावर मी आजपर्यंत कोणतीही कसलीही केव्हाच माझ्या कोणत्याच काजूंवरती मी कधीही फवारणी केलेली नाहीये. या संपूर्णपणे नॅचरली ग्रोन काजू आहेत. 100% ऑर्गॅनिकली ग्रो करतोय मी. ऑल्दो मी सर्टिफिकेटसाठी वगैरे काय अप्लाय केलं नाहीये, बट येस, मी ह्याच्यामध्ये कोणतीही फवारणी केलेली नाही. कोणतंही रासायनिक खत आजपर्यंत मी माझ्या कोणत्याच काजूंना दिलेलं नाही. पूर्णपणे ऑर्गॅनिकली ग्रो करतोय मी काजू. येस, थोडंसं प्रोडक्शन ह्याच्यामध्ये कमी आहे, नाही असं नाही, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं कमी आलं तरी चालतंय, पण येस ग्रो तर होत आहेत काजू व्यवस्थित. सी, वेलकम बॅक फोक्स. सॉइल टेस्ट बाय शुभम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे मनापासून पुन्हा स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी माझा लॉंग एक यूट्यूब ब्लॉग अपलोड करतोय आता. आज मी गवत कापण्यासाठी म्हणून आमच्या जंगलातल्या बागेमध्ये निघालेलो आहे. गाडी येते, स्मशान आहे, इथपर्यंत आमची गाडी येते. ह्याच्या पुढचा भाग मग पायीच जायला लागतं आम्हाला. हा पूर्ण असा जंगलाचाच रोड आहे. रात्री शक्यतो आम्ही प्रवास करत नाही या भागामध्ये, कारण इकडे कशी बिबट्याची थोडीशी, म्हणजे बिबट्या तर इथे अगदी जे गुराखे वगैरे येतात त्यांना अगदी दिवसा ढवळ्या पण बिबट्या दिसतो या भागामध्ये. त्यामुळे थोडंसं आम्हाला जपूनच प्रवास करावा लागतो. जंगलातली पायवाट, सुंदर सकाळ, पक्ष्यांची किलबिल, जबरदस्त वातावरण एकदम. प्लॉटकडे जाण्याच्या मध्ये हा इथे एक पर्याय आहे. हा पावसाळ्यातनं इतका भरलेला असतो की आमचं पूर्ण कनेक्शन त्या साईडचं पूर्णपणे बंद होऊन जातं या पर्यामुळे. एक ब्रिज बांधलेला होता इथल्या गुराख्यांनी पावसाळ्यातनं जाण्यासाठी, पण तो काय वर्केबल नाही आहे तेवढा. मागच्या वर्षी बांधलेला होता हा. गावामधले गुराखी इथे या बंदिस्त जागेमध्ये आपली गुरं आणून सोडतात दिवसभर, आणि इथेच ती दिवसभर असतात गुरं. पूर्ण माळरानाचा एरिया आहे. इथे कुणी राहत नाहीये बिलकुल. संपूर्ण माळरान आहे, त्यामुळे जर इथे कोणी आग लावून दिली तर त्याचा वणवा होईपर्यंत इथे कळतही नाही. या इथे एकूण 200 काजू आहेत. या प्लॉटमध्ये सगळीकडे गवत झालेलं आहे. हे मी पहिल्यांदा साफ करून घ्यायला पाहिजे होतो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे मला साफ करायला पाहिजे होतं, पण त्यावेळी मला वेळ मिळाला नाही आणि साफ करण्यासाठी माणूससुद्धा मिळाला नव्हता. त्यामुळे मी आत्ता साफ करतोय. कारण आत्ता साफ करणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण आमच्याकडे थोडा वणवा लागण्याची शक्यता असते. म्हणजे हा थोडा माळरानाचा एरिया आहे. बागांमध्ये विनाकारण आग लावून देणारे अतिशय वाईट प्रवृत्तीचे लोक आमच्या इकडे भरपूर आहेत. जरासे काजू लागायला लागलेत आता थोडे थोडे. यंदाच पहिल्यांदा या झाडांना काजू लागत आहेत, त्याच्या आधी लागले नव्हते केव्हा. ह्या संपूर्ण प्लॉटमधलं गवत मी आता या ग्रास कटरने कापून घेणार आहे आणि एकत्र गोळा करून त्याच्यानंतर त्याची पूर्ण विल्हेवाट लावावी लागेल. हा जो पार्ट आहे इथे बाजूनच नदी जाते, दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. हा रोड आम्ही केला. हा पूर्ण इथे जंगल होतं आणि पावसानंतर ही झाडं खूपच वाढतात, त्याच्यामुळे जंगल तर होतंच. आता हे दरवर्षी साफसफाईचा खर्च हा असतोच आम्हाला, तो प्रचंड असतो. येस, या प्लॉटमध्ये पावसाळा झाला की थोडंसं गुरं चरवण्यासाठी लोक येतात आणि मग गुरं इथे चरत असतात. तसा थोडा रिस्की एरिया आहे, कारण इथे बिबट्या वगैरे प्राणी, जंगली प्राणी, डुक्कर वगैरे या भागामध्ये कायम असतात. गवे, रेडे असतात. आणि वी आर नियर टू नदी. हे आपली काजळी नदी. शांतता पहा काय आहे इथे. पावसाळ्यामधून हे सगळं पाणी आहे ना, हे पूर्ण ह्या आमच्या प्लॉटमध्ये घुसतं. हा एवढा पूर्ण परिसर पाण्याखाली असतो सगळा. किती फूट पाणी येत असेल विचार करा. हे नदीच्या पलीकडचं जे गाव आहे हे घाटिवळे गाव आहे, आणि नदीच्या ह्या साईडचं गाव आहे कणगवली गाव आहे. नदीच्या पलीकडे संगमेश्वर तालुका लागतो आणि नदीच्या अलीकडे इकडे आपला लांजा तालुका आहे. मी लांजा तालुक्यामध्ये आहे आणि नदीच्या पलीकडे डायरेक्ट संगमेश्वर तालुका आहे. या भागामध्ये भरपूर गवत असल्याने सकाळचे घाटिवळे आणि कणगवली गावातले लोक इथे गुरं चरवायला घेऊन येतात.
लेट्स गेट बॅक टू काजूचा एरिया. इथे मी बांबूची लागवड केली होती, पण कोणीतरी आग लावून दिली, त्याच्यामुळं सगळा बांबू इथला जळून गेला. व्ह्यू देतोय तुम्हाला प्लॉटचा. इथे थोडंसं गवत राहिलं आहे कापायचं, तो आता एक 15-20 मिनिटात आम्ही आता संपवतोय. सो 3 दिवसापूर्वी बाग साफ करायचं आपलं जे काम आपण चालू केलं होतं ते फायनली आपलं आता पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला आता वणवा लागला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आय एम हॅपी नाव, कारण आत्ता माझ्या बागेत काही वणवा शिरणार नाही आहे. सो येस, आय एम हॅपी. असं माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल की मी फायनली स्ट्रेस फ्री झालो आहे, कारण हा साफ होणं खूप गरजेचं होतं प्लॉट. कारण माझा एक दुसरा प्लॉट आहे, रोड टच आहे तो प्लॉट. तिथे पण जवळजवळ माझे 200-300 काजू आहेत. त्या प्लॉटच्या बाजूच्या एका प्लॉटला आग लागली होती आणि तो मी ऑलरेडी प्लॉट साफ करून घेतला होता, पण तिथे एक छोटासा पुंजका राहिला होता गवताचा. तिथे 4-5 फुटाचं ते गवत राहिलं होतं आणि जिथे आग लागली होती त्या गवताच्या बाजूच्याच साईडला, त्याच साईडला एक मोठ्या फ्लेम्स येत होत्या, जवळजवळ 6-7 फूट उंच फ्लेम्स येत होत्या. आणि हे दुपारी 3च्या दरम्यान वगैरे आग लागली होती. मी म्हटलं जराशी जरी ठिणगी आमच्या साईडला आली असती तर 100% ती आतमध्ये घुसून तिथल्या 10-15 काजूंना तरी त्यांनी जाळलं असतं. सो त्यामुळे मी पटकन माणूस त्यावेळी शोधून हा प्लॉट पण पहिल्यांदा साफ करून घेतला, कारण इथं जर चुकूनही आग लागली असती तर एकही काजू माझी शिल्लक राहिली नसती इथली. सो येस, मी लेजिट खुश आहे आता. काम माझं झालेलं आहे पूर्ण, ब्लॉगही माझा झालेला आहे पूर्ण, त्यामुळे मी चाललो माझ्या घरी. पण जाण्याआधी जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जरा जास्तच आवडला असेल तर कमेंट मात्र नक्की करा. टाटा, बाय बाय.